अगदी जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय आहे की ज्या पद्धतीनं महिलांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते. एखादं पेट्रोल पंप असेल किंवा एखादं हॉटेल असेल, तिथं स्वच्छता होते की नाही हे प्रॉपर कोणीच पाहत नाही. मोठ्या संख्येनं महिला मतदार असताना देखील हा स्वच्छतागृहाचा प्रश्न कडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. आरोग्याच्या खूप समस्या महिलांना यामुळं येत आहेत. हे गोष्ट कोणीतरी बघितलं पाहिजे. नाही, कोणीतरी बघितलं पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. म्हणूनच नॅशनल हायवे आणि आपले राज्य स्टेट हायवे ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण पेट्रोल पंप आणि ह्या सगळ्या सुविधा देतो. जसं परदेशामध्ये असतात तिथं पेट्रोल पंप धारकांनी जर काही छोटासा मॉल काढला तर तिथं महिलांचं स्वच्छतागृह, पुरुषांचं स्वच्छतागृह ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आम्ही आता सगळ्या शाळेंच्या मध्ये स्वच्छतागृहाला प्राधान्य दिलेलं आहे. DPDCमधनं मला वाटतं 5% रक्कम शालेय शिक्षणाला उपलब्ध करून दिलेले. महिला बालविकासला काही टक्के रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्याच्यातून ही कामं घ्यायला सांगितलेले आहेत. CSRमधनं देखील काही चांगल्या कंपन्या पुढे येत आहेत आणि त्या पद्धतीनं काम करत आहेत. आज आपली मुंबई असेल, आपलं उपराजधानी नागपूर असेल, नागपूरला पण फार चांगल्या प्रकारची स्वच्छतागृह केली आणि आपण थोडंसं मात्र तिथं नागरिकांनी पण सहकार्य करावं. तिथं बाकीच्या सगळ्या स्वच्छता तुम्ही जो काही आजाराचे प्रश्न वगैरे उपस्थित केले ते तिथं कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. नगरविकास खातं पण त्या पद्धतीनं काम करतं आहे आणि जिल्हा परिषदेला पण स्पष्टपणे सूचना त्याबद्दलच्या दिलेल्या आहेत.